पोलीस झाले जागे, हातभट्टीवर पडू लागले छापे. पुण्यातील घटनेनंतर करावी लागली कारवाई. माणसे मेल्यानंतरच यंत्रणा हलणार का? पुणे येथील विषारी दारूमुळे लोकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा जागी झाली आहे. त्यांनी आतापर्यंत झोपेचे अर्थपूर्ण सोंग घेतले होते. आता ते हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे टाकत आहेत. जत तालुक्यात माणिकनाळ, धुळकरवाडी आणि बालगाव येथे पोलिसांनी छापा टाकून दारू अड्डे उद्ध्वस्त केले. मिरज तालुक्यात एरंडोली, कौलापूर येथे दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. आटपाडी तालुक्यात निंबवडे येथे कारवाई करून माल जप्त केला. जत तालुक्यातील माणिकनाळ, धुळकरवाडी आणि बालगाव येथे अवैध दारू निर्मिती आणि विक्री विरोधात उमदी पोलिसांनी शनिवार दिनांक 30 मे रात्री मोठा साठा जप्त केला. माणिकनाळ येथे शनिवारी दिनांक 30 मे धनसिंग मेघू लमाणी वय वर्ष 70 यांच्या घराशेजारी पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 200 लिटर उग्र वासाचे रसायन जप्त केले. या रसायनाची किंमत सुमारे 8,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. धुळकरवाडी येथे मल्लाप्पा यल्लप्पा येळगेर वय वर्ष 36 यांच्या ताब्यातून विक्रीसाठी ठेवलेली 115 लिटर शिंदी दारू जप्त करण्यात आली. या दारूची किंमत 5,750 रुपये असून बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. बालगाव येथे निर्मला चंद्राम बगली वय वर्ष 50 यांच्या ताब्यातून देशी संत्रा दारूच्या 180 मिलीच्या 20 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.